कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चारही आरोपींना अटक करण्यात आली। राहुल गायकवाड, नयन, बंदेश गायकवाड अशी आरोपींची नावं असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। कल्याणमध्ये 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन होतं। त्यावेळी जरीपणी मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांच्यात वाद झाला। त्यानंतर चौघा कार्यकर्त्यांनी डगळेंना तलावात फेकून दिलं, तसंच त्यांना बुडवून मारण्याचाही प्रयत्न केला। काल त्यांचं वाद्य सार्वजनिक जिथं विसर्जन करतो त्या ठिकाणी होतं। त्यांना म्हटलं तुम्ही एक तर पुढे वाजवा किंवा मागे वाजवा। त्यावरनं त्यांच्याची बोलचाली झाली असं त्यांनी म्हटलं इथं विसर्जन करायचंच नाही, हे आमचं खाजगी मालकीचं आहे, कोणीही विसर्जन करायचं नाही। म्हटलं तुम्ही नाही नसाल करू शकत, तो जो कोणी स्वतःचा बाप्पा आहे तो स्वतः करू द्या। तिथं मूर्त्या ठेवलेल्या होत्या, विटंबना होण्याची खूप दाट शक्यता होती। त्यातही त्यांनी आडकाठी केली, जो उतरायला गेलं तर ते उतरून आले। तिथं मूर्ती होती ती मी हे केली। त्यानंतर त्यांनी मला ढकलल्या पाण्यात आणि माझ्या अंगावर चढून खांद्यावर मला डोबवण्याचा प्रयत्न केलेला। नंदुरबारमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर येतोय। गणेश मिरवणुकीदरम्यान 2 मंडळांमध्ये झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेले पोलीस उपनिरीक्षक सखाराम भदाणे यांना धक्काबुक्की करण्यात आली। मंगळबाजार परिसरात 2 मंडळात झालेला वाद सोडवण्यासाठी भदाणे गेले होते आणि हा वाद सोडवत असताना तिघा आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषा वापरली। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघही जणांना अटक करण्यात आली आहे। 2 जे मंडळ चालली होती त्यांच्यातून वाद झालेला होता आणि तो सोडवण्यासाठी आमचे कर्मचारी आणि PSI भदाणे, यादवराव भदाणे आणि ज्ञानेश्वर पाटील कॉन्स्टेबल हे तिथे गेले होते। तर त्या दरम्यान एका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ केली। त्या संदर्भामध्ये आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। कल्याणची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली। तपोवन नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना रिक्षाला थांबवण्याचा इशारा केल्यानंतर चालकानं थेट पोलिसाच्या अंगावरच रिक्षा घातली। यामध्ये पोलीस कर्मचारी घुलप थोडक्यात बचावले असून रिक्षा चालकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तर दुसरीकडे काठे गल्लीत पोलीस कर्मचारी भाऊसाहेब चत्तर यांना ट्रिपल सीट जाणाऱ्यांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली। पोलिसांवर हल्ले करताना यापुढे 100 वेळा विचार करा, कारण आम्ही हल्लेखोरांना अटक करून कोर्टात केस चालवली तर ती शेवटपर्यंत लढावी लागेल आणि तोपर्यंत आरोपींना ना पासपोर्ट मिळेल ना कुठे नोकरी। त्यामुळे यापुढे पोलिसांची पंगा घेताना विचार करा आणि कुठल्याही स्थितीत पोलिसांवरील हल्ले सहन करणार नसल्याचा इशारा माथुर यांनी दिला। मैं यूथ को जरूर बोलना चाहूँगा कि उनका जीवन अभी आगे का है। बाकी उनको अगर एक सादा केस भी दाखिल हो जाएगा तो पासपोर्ट नहीं मिलेगा, नौकरी नहीं मिलेगी जब तक वो केस का डिस्पोजल नहीं होगा। और हम छोड़ने वाले हैं नहीं, हम आगे आगे तक कोर्ट में हम इस मैटर को लेके जाने वाले हैं। पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याच्या निमित्तानं शिवसेनेनं राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्याची गरज असल्याचं पुन्हा सूचित केलं। मुख्यमंत्री सक्षम आहेत, पण गेल्या काही दिवसात त्यांच्यावरचा कामाचा भार वाढलाय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबाबत काल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यावेळी पोलिसांच्या कुटुंबियांचं प्रतिनिधी मंडळही वर्षा या बंगल्यावर उपस्थित होतं। पोलिसांच्या तक्रारीच्या निवारणासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मला काही हाऊस म्हणून काही स्वतंत्र गृहमंत्र्याची मागणी नाहीये। या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा, पोलिसांना सुद्धा आणि एकूण समाजाला आणि राज्याला व्यवस्थित कारभार करणारा एखादा मंत्री पाहिजे, गृहमंत्री पाहिजे आणि सर्वच खात्याचे मंत्री हे व्यवस्थित कारभार करणारे असले तर तक्रारच राहणार नाही। समाजाच्या भावनांच्या आधारे फक्त राजकारण करण्यासाठी सरकारमधील 2 पक्ष ज्यावेळी इव्हेंट मॅनेजमेंट सारखा प्रकार करतात, ते खरं म्हणजे याच्यापेक्षा काय लाजिरवाणी बाब असू शकते।